मुलांना त्याची माहिती नाही आणि सगळ्यात जो अडचणीचा विषय आहे म्हणजे मराठी माणसं की कर्ज घ्यायचं का, हे कर्ज घेतल्यानंतर काहीतरी मोठं पाप करतोय असं आपल्याला एक प्रकारचं मनामध्ये त्यांच्या विचार येतो. पण जे व्यावसायिक आहेत ते सांगतात की बँका आहेत किंवा असे जे कर्ज देणार आहेत त्यांना तुम्ही व्यवसायात म्हणजे पार्टनर बनवता आलं पाहिजे तुम्हाला. त्याच वेळेला तुम्ही खरा आणि कोणताही मोठ्या व्यावसायिक स्वतःच्या पैशाने व्यवसाय करत नाही हे आपल्या लोकांना नीट कळणं. याचा अर्थ आपण फक्त दुसऱ्याचे पैसे घेऊन वापरणं असा नाही तर त्यांना त्याची कल्पना देणं म्हणजे हा असासाठी अख्खं सेशन आपण करतोय. आणि ह्याच्याच बरोबर दिलेला असलेला पैसा कसा वापरायचा त्याच्याबद्दल त्याच्यात मार्गदर्शन करणार आहे. कॅश फ्लो कसा मॅनेज करायचा आणि अशी परिस्थिती आलेला पैसा नीट वापरता येईल त्याच्यामध्ये वाढवता येईल हे कशा पद्धतीने अख्खं सेशन करतोय. तर ज्यांना असे प्रश्न पडत आहेत असे आम्ही प्रश्न आयडेंटिफाय करूनच या पद्धतीचं आपण एक कार्यक्रमाचं डिझाईन केलं. खरं मी काशी नागरिकांना विचारलं की वास्तविकता मी जे व्यक्तिमत्व बसलेले आहेत सगळे त्यांची पर्सनल ओळख झाली आहे का. तर मला माझ्यामध्ये म्हणून सांगणं गरजेचं आहे की डावीकडून सुरू झालं. डावीकडे जे बसलेले आहेत गद्रे सर बसलेले आहेत. इंटिरियर क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे. तुम्ही जर कोकणामध्ये गेला तर कोकणामध्ये त्यांनी खूप मोठी बंगलो वसाहत जी आहे ती कोरोनाच्या काळामध्ये उभी केली आणि गद्रे हा आता ब्रँड तयार झालेला आहे. तर कोकणामध्ये चैतन्य सृष्टी नावाची खूप मोठी बंगलो आपले आणि प्रकाश एराम तुम्हाला माहिती असेल फोटोग्राफर प्रकाश एराम त्यानंतर सौरभ शर्मा अनेक प्रकारांचे बंगले जे आहेत ते त्यांनी अत्यंत माफक दरामध्ये अत्यंत छान आणि नीटनेटके त्याने बांधून दिलेले आहे. दुसरे सर जे आहेत आपले त्यांचा स्वतःचा एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. म्हणजे जे लेदरचं जे शूज सोडून बाकी ज्या काही लेदरच्या वस्तू आहेत त्यांच्या जगभरामध्ये त्यांचा ते एक्सपोर्ट करतात. नंतर ते विविध वस्तू छत्री जे आहेत खूप त्यांचं हे आहे. आंध्रप्रदेश गिफ्ट शिल्पामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे. हे आपापल्या क्षेत्रातले सगळे तज्ज्ञ बसले आहेत. आणि आता मी जे तुम्हाला काही सांगणार आहे हे ऑफ दी रेकॉर्ड आहे. फोन असेल तर सगळं बंद करा, रेकॉर्डिंग बंद करा. तर मी सांगतो